टीम्सला 12-12 टी शर्ट आणि एक रंगीत खेळाडू दिसतात आणि सगळ्या टीम्स देखील चांगल्या दिसतात. गोलंदाज तयार. सामन्याला सुरुवात पाहायला मिळते. पहिलाच बॉल वेगवान टप्पा पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती रमाकांतला पाहतोय. कॅप्टनने देखील संवाद केला होता आणि नक्कीच दोन्ही कॅप्टनशी यस इथं नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. क्षेत्ररक्षकाकडनं थोडस खराब फंबलिंग आम्हाला पाहायला मिळालाय. एका साईडला मला वाटते 3 ते 4 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात आणि चालक पंच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय लक्ष्मण दादा मेघाळ आणि लेख पंच बाळू पारदी. हे दोन्ही या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. अशोक पारदी आहेत. फटका भरपूर चांगला आहे. कॅप सिलेक्शन पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटका. बॉल चालला बॉर्डर लाईन छप्पल इकडे आउट ऑफ द पार आलाय. 4 चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा धावफलक्यावरती लागले गेलेत. रमाकांत बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा बॅट चॅनरेज लागली जाते. महत्वाचा ट्रम्प कार्ड बाद. ज्या खेळाडूसाठी जाळा रचला होता तो फलंदाज बॅट चॅनरेजून बाद झाल्याने पहिला महत्वाचा विकेट बाद होते. हर्ष बागठा तपावल्यान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोतीरामला पाहतो आपण. जो तिसऱ्या क्रमांकावरती जो फलंदाज पाहतोय. आता इथून वाशिवली टीमला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. 3 षटकांची मॅच आहे. 18 बॉलचा खेळ पाहायला मिळेल पहिल्या 17 मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि इथून पहिल्याच ओव्हरमध्ये महत्वाचा ट्रम्प कार्ड बाद झालाय. स्ट्राईक गेटवरती आपल्याला पाहायला मिळेल मोतीरामला पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती रमाकांतला पाहतोय. अप्रतिम कमबॅक. धावसंख्या फक्त 5 या आकड्यावरती थांबली गेली आहे आणि इथून वाशिवली टीमला जास्तीत जास्त धाव येणं फार महत्वाचं असणार आहे. कारण महत्वाची मॅच आहे. दोन्ही टीमसाठी भरपूर मेहनत भरपूर चांगला खेळ करावा लागेल. एकीकडे गावठी वाशिवली टीम पाहतोय तर दुसरीकडे प्रकाश 11 घोटे टीम पाहतोय. दोन्ही टीम जर पाहिले तर खूप लांबून प्रवास केला आज पनवेल नगरीमध्ये आणि आता बोलबाला कोणाचा राहणार. पुन्हा एकदा वेगाचा बेदात बादशाह म्हटला जातोय. अजून एक डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय रमाकांत मैदानाच्या आतमध्ये दादागिरी दाखवतोय. कारण रमाकांतला देखील माहित आहे कारण बॉलिंग अटॅक त्या टीमकडे भरपूर चांगला आहे आणि त्या टीमकडे बाहुबली फक्त एकच जो वन साइड हिरो काही क्षणामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तोच टप्पा तोच दरारा. गुडलेस वरती चेंडू फेकला गेला होता आणि जसा टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातो गुळीच्या वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या फक्त 5 या आकड्यावरती गाडी थांबली गेली आहे. ही जर गाडी पुढे ढकलायची असेल तर मग तुम्हाला मोठे फटके खेळणं फार महत्वाचं असणार आहे. बॅट चेनरेज लागली जाते. कव्हर पॉइंट मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जाते. फटका भरपूर चांगला. 1 बाउन्स सीमा पार. बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार. चौकार. धाव मिळतील 4. तीन षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये जर वाशिवली टीमची जर धाव संख्या जर झाली तर मग मॅच मध्ये अजून मजा येणार. कारण समोरची टीम देखील तितकीच ताकदवान पाहायला मिळते. मोठा मार खाल्ल्यानंतर कमबॅक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांचे षटक क्रमांक इथं पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये अजूनही किती धावांपर्यंत टार्गेट असणार. टीम बॅटिंग करत असताना वाशिवली टीम हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार. चला टीम गोटा टीम लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. उशीर करायचं नाही कारण शेवटची मॅच आहे त्याच्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. कारण ह्या मॅचेस सरक आपल्याला या स्पर्धा 4 दिवस पाहायला मिळतील आणि त्याही प्रत्येक टीम्सवरती वेगवेगळे जर्सी पाहायला मिळतील आणि त्यानंतर भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते.
खरं तर आपण ही स्पर्धा पाहिली तर फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून खरं तर यूट्यूबच्या वाहिनीनुसार कव्हर केली जाते. खरं तर माननीय श्री राजेश म्हात्रे त्यांचा पूर्ण तो स्लॉट आपण पाहतोय. आपण पाहतोय अंकित पाटीलला ऑपरेटर आपण पाहतोय सध्या आपल्या व्यासपीठावरती किरवली या गावाहून बिलान करताय आणि अप्रतिम त्यांच्या माध्यमातून आज यूट्यूबच्या वाहिनीनुसार यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूब सर्वांना पोहोचवले जातात. त्याचनंतर नयन पाटील साईड कॅमेरामॅन आपण पाहतोय कमी वयामध्ये एक चांगलं नाव लोशन केलंय. त्यांचे आम्ही करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. यश ठाकूर मेन कॅमेरा आपण पाहतोय जो समोरचा अँगल कव्हर केला जातोय. भरपूर चांगलं टेलिकास्ट क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. आणि आदिश जाधव कॅमेरामन आपण पाहतोय. भरपूर चांगले टीम्स आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर चांगलं मेहनत त्यांच्या माध्यमातून राहिले जाते. खरं तर जेव्हा यूट्यूबच्या स्पर्धा पाहिल्या जातात ना टेनिस क्रिकेटच्या पटलावरती, खरं तर जे त्यांचे कलाकार असतात जे प्रत्येक खेळाडूंवरती फोकस करणं, कुठल्या पॉईंटला कुठला कॅमेरा अँगल यूज करायचा ते त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि तशा वाहिनी यूट्यूबच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. आणि खरं तर प्रेक्षक वर्ग जे घर बसल्या देखील त्या स्पर्धेचा आनंद घेत आहे. आणि आज या स्पर्धेला भरपूर प्रेक्षक वर्ग जोडले गेले असतील. आम्ही त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जेव्हा मॅचच्या दिशेने फटका भरपूर चांगले क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना जेल सुटला जातो. एकदम मिळाली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 धावा मिळालेत. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागले गेलेत. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आम्ही पाहतोय सनी बॉलिंग ट्रॅकवरती अष्टबोळी खेळाडू. मागच्या मॅचमध्ये याही गोलंदाजाचा दबदबा भरपूर चांगला राहायला गेलाय आणि ह्याही मॅचमध्ये चांगला करावं लागेल. त्याच्यावरती हल्ला चढवला जात आहे. स्ट्रेट टॉप मध्ये बॉलला उडवला जातोय. बॉल चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये आउट ऑफ द पार. येतोय बिग 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 सिक्स. मी पाटला चालले मी एक फुलता मी पाटला चालले. धावसंख्येत बदल. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि इथून मोठ्या फटक्याला सुरुवात देखील मोतीरामच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. पहिला एक चौकार जरूर पाहायला मिळतोय आणि त्याच्यानंतर षटकारावरती आक्रमण आणि ताकद भरपूर आहे या फलंदाजाकडे. स्लो पद्धतीचा बॉल फसवा चेंडू पाहायला मिळाला होता. जसा बॉलला फेकला तसा बॉल थोडासा स्लो गतीचा पाहायला मिळाला होता आणि इथून बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय आणि इथून जास्तीत जास्त मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे वाशिमली टीमला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर द्या. सनीला पाहतोय फुटबॉलचा वापर त्याच्यावरती पंच केलाय. पंच सक्सेसफुल. बॉलला पाठवला बॉर्डर लाईन छप्पल इकडे ठप द पार. बिग 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 मोतीराम ऑन फायर. षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या 24. 24 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात. या षटकाचा पण जर विचार केला तर शेवटचा बॉल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सनीला पाहतोय. हल्ले चढवले गेलेत यावरती. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा मारून बॉल पण आमच्याकडे बोलतात वाईडचा इशारा दिला जातो. 51 धाव. 51 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्येत आपण लागले जातात 25 धावा. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. ज्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावांची गरज होती त्या धावा सध्या पाहत आहे वाशिवली टीम कडनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. बॅटची एनर्जी लागली जाते. फसवा चेंडू पाहायला मिळाला. जशी बॅटची एनर्जी लागली विकेट किपरच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण दिलेली भरपूर चांगली साथ आणि इथून महत्वाचा धक्का बसला जातोय. धक्का क्रमांक लागेल दुसरा. फलंदाज मोतीराम बॅक टू द पॉवर लाईन. करायचं नाहीये. लगेच गोलंदाज तिसरा गोलंदाज कोण असेल लगेच बॉलिंग ट्रॅक वरती घ्या आणि लगेच सामना स्टार्ट करायचा आहे. इथे जर पाहिलं संपला जातोय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या जात आहे 25 धावा. 6 बॉलचा खेळ असू दे बाकी टार्गेट सेट कुठपर्यंत असेल जरूर आता या षटकांमध्ये पाहायला मिळेल.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीशला पाहतोय आणि जगदीश स्ट्राईक वरती जगदीशला पाहतोय. लेफ्टी बॅट्समन सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं घातक बॅट्समन म्हणून, आणि सध्या लेफ्टी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळत होता. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला देखील बॉलचा अंदाज देखील समजला नाहीये, एवढा वेग आहे या गोलंदाजाला. गोलंदाज आपण पाहतोय विच आहे, जो 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी उतरला होता मागच्या मॅचमध्ये, आणि खरं तर भरपूर चांगला खेळ आहे विजयकडे देखील. फुल टॉस बॉल गॅपमध्ये ढकललाय, फटका भरपूर चांगला मिड विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातोय, आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्येत धावफलकीवरती 26 धावा धावफलकीवरती पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक आहे, आणि या ओव्हरमध्ये 10 ते 15 धावा अजून येणं फार महत्त्वाचं असणार आहे, कारण टार्गेट सेट कुठपर्यंत होईल शेवटच्या बॉलवरती जरूर पाहायला मिळेल. विजय बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक नंबरवरती सतीशला पाहतो आपण, जो 4थ्या क्रमांकावरती जो फलंदाज आला गेलाय, आणि आता इथून सतीशला मात्र चांगला कमबॅक आणि चांगलं बॅटल करावं लागेल. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा जास्तीत जास्त विजयचे जे बॉल्स आपण पाहतोय ना, तर प्रॉपर यॉर्कर टप्पा पाहायला मिळतो, आणि टप्प्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती थोडंसं वेगळ्या दिशेने चेंडू फेकले जातात. बॉलिंग टाकत असताना वेगही भरपूर पाहायला मिळतो, आणि अवघड आहे थोडा या गोलंदाजाला मोठे फटके मारणं, कारण छोटा पॅक बडा धमाका आणि अप्रतिम कमबॅक. फुल टॉस बॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा, परंतु त्याच्यावरती फुल टॉस वरती आक्रमण केला जातोय. फटका भरपूर चांगला, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसरीची तळमळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथं धावा मिळतील फक्त 2, आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्येत धावफलकीवरती 28 धावा धावफलकीवरती पाहायला मिळते आहे. 4 बॉलचा खेळ संपला जातोय, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 धावा धावफलकीवरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार विच आहे. पुन्हा एकदा बॅट चेंडूची लागली जाते, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळाली, दुसरीचा कॉल केला जातोय, आणि इथून फलंदाज होईल रनआउट बाद. धक्का क्रमांक लागेल तिसरा फलंदाज सतीश पाकटा टपावला. संजय मैदानाच्या आतमध्ये दाखल. पाहायचं टार्गेट सेट कुठपर्यंत असणार. टार्गेट सेट बॉल पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती विजय, स्ट्राईक वरती संजयला पाहतोय. शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार करणं, बिग हिट करणं फार महत्वाचं असणार आहे. शेवटच्या बॉलवरती फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केला जातोय, फटका सक्सेसफुल. जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपला जातोय तिसरं, आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळतील 35 धावा. येणारे बॉल असतील 18 बॉलमध्ये 36 धावांची गरज पुढच्या इनिंग मध्ये गोटे टीमला. सुरुवात पाहायला मिळेल. सलग 4 दिवस आपल्याला या स्पर्धा पाहायला मिळेल. मालिकेवर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये फ्रीज देखील आहे, त्याचनंतर उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल, त्याच्यासाठी कूलर्स देखील आहेत, आणि या चमचमत्या ट्रॉफ्या जरूर पाहायला मिळतील. आणि खरं तर ह्या फायनल आपल्याला शनिवारच्या दिवशी पाहायला मिळतील. आज खरं तर पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा. बाउंड्री लाईन्स आपण जर विचार केला तर जे बॅनर्स पाहतोय, ज्या स्पर्धेचा आपण जर विचार केला, ज्या नावाने मी स्पर्धा पाहिली गेली, गावदेव क्रिकेट संघ देहरंग म्हणजे श्री विजय शेठ पाटील ट्रॉफी पर्व 6 या स्पर्धेचं पाहायला मिळतात. जे बाउंड्री लाईनचे पूर्ण जे बॅनर्स पाहतो, जो समोरचा आपण ब्लॅक स्क्रीनचे तर जो बॅनर पाहतो, त्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे, आणि सातत्यानं ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या पनवेल परिसरामध्ये. आणि आज ती स्पर्धा साकारली गेली आहे. ज्या स्पर्धेत ती खरं तर आतुरतानं वाट प्रेक्षक वर्ग प्रत्येक टीम्स पाहत होत्या की विजय शेठ पाटील ट्रॉफीचा थरारा कधी येणार, आणि तो थराऱ्याला सुरुवात झाली गेली आहे. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जावा. 2 बॅट्समन. येणारे बॉल असतील 18, आणि 18 बॉलमध्ये 36 धावांची गरज.
कंपल्सरी चेसिंग असणार आहे या स्पर्धेचं नेम. उद्याचे लॉट्स देखील आम्ही जाहीर केले गेलेत. उद्या ज्या ज्या टीम्सने या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेत वेळेवरती या, आणि जर वेळेवरती नाही आले तर मग जो आयोजक जो निर्णय देतील त्या निर्णयावर तुम्हाला स्वीकारावा लागेल. भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. करूया मरू परिस्थिती आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळेल. पहिलं सत्र जरूर पाहायला मिळतोय. 35 धावा धावफलकीवरती लागल्या गेल्यात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 36 धावींची बॅटिंग करत असताना आता प्रकाश 11 गोटा टीमला पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये टॅटल मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि मनोज दोन महत्वाचे फलंदाज असणार आहे. आता या दोन खेळाडू कुठल्या रीतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली जाईल याच्यावरती आता त्यांची पूर्ण नजरा त्यांच्या खेळाडूंच्या लागल्या जातील. 18 बॉल 36 धावा 18 बॉल असं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. कुठला संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार, कोणाचं नशीब असणार या चमचमत्या ट्रॉफीवरती. कारण जो जो संघ या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल होईल तो या स्पर्धेचा एक पारितोषिकाचा मालकरी असू शकतो. आणि तो कोणाचा नशीब असणार, वाशिवली की गोटा टीम हे देखील काय क्षणामध्ये सुरू पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल भिरकावला जातोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग पाहायला मिळते आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगली मेहनत, चांगला खेळ करावा लागेल दोन्ही टीमला. आज एवढा लांबून प्रवास इथपर्यंत का गाठलाय त्याचं आर्थिक उदाहरण आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या तुमच्या गावाच्या नावाने उतरले जातात त्या गावाच्या नावाचं नाव कसं पुढे न्यायचं त्या मैदानाच्या आतमध्ये काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. कुठला संघ जो असेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये ढकलला बोलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातोय परंतु बॉल चाललाय डुक 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 करत बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चौकार. धाव मिळतील 4. चौकार आलाय. चौकाराच्या सैन्य धावसंख्येत बदल. 7 धावा धावफलकीवरती लागल्या गेल्यात. गोलंदाज हर्षला पाहतोय ज्याची बॅटिंग कुठेतरी कमी राहिली गेली होती परंतु इथून बॉलिंग अटॅक आता भरपूर चांगला करणं फार महत्वाचं असणार वाशिवली टीमला. तर एकीकडे अमोलच्या पॅटमधनं एक चौकार पाहायला मिळतोय. दांडी गोल. फर्निचर तोड गोलंदाजी. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का बसेल अमोल. पाठ्यात पावलान. महत्वाचा विकेट बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेशला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेशला पाहतोय. गोलंदाज हर्ष पहा पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवरती मार खाल्ला आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र फर्निचर तोडून टाकलंय त्या गोलंदाजानं. एवढा वेग पाहायला मिळाला होता. क्रॉस झाला होता फलंदाज अमोल आणि त्याच्यानंतर प्रॉपर यॉर्कर देखील पाहायला मिळाला आणि इथून वेस्टर्नचा वेध घेतला आणि इथून महत्वाचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं गोलंदाज हर्ष या गोलंदाजानं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टॅटल पाहायला मिळेल संदेश जो तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथून चांगले खेळ आता करावा लागेल गोटा टीमला. आल्या आल्या सुरुवात केली जाते. फटका भरपूर चांगला. टायमिंग आहे तितकाच आणि बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार. येतोय संदेशच्या बॅट बना. षटकार. पाहायला मिळाला. रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळतोय. अप्रतिम टेलिकास्ट. पुन्हा एकदा मार खाल्ल्यानंतर ताकद सध्या मैदानाच्या आतमध्ये हर्ष दाखवून देतोय. जर मी मार खाल्ला तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला जाग्यावरती थांबवण्याची ताकद माझ्याकडे देखील आहे आणि ते आर्थिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. एक्स्ट्रा पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातोय आणि इथून थोडासा खराब फंबलिंग पाहायला मिळतोय. 2 धावा मिळाले तर तिसरीचा प्रयत्न परंतु थुथुमय मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते आणि इथून 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. या षटकाचा आपण जर विचार केला तर षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे.
अजूनही येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉल मध्ये अजूनही धावा करायचे त्या बावीस धावींची गरज. मॅच दोन्ही टीम कडे बॅलन्सिंग आहे. या ओव्हरवरती निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज मनोज, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खरं तर धुव्वाधार बॅटिंग 6 बॉलमध्ये 16 धावींची गरज असताना खरं तर काय फटकेबाजी केली आहे. आणि मनोजला मात्र मैदानाच्या आतमध्ये राहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल भिरकावला जातोय. फटका भरपूर चांगला लॉंग लिझर मध्ये आउट ऑफ द पार. बिग 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 सिक्स. आहे कारण खेळाडू तसा आहे. पहा क्या बाद आहे. जसाचा तसा प्रतिउत्तर, जेवढा वेग तेवढा बाहेर चेंडू फेकणार. या खेळाडूची ही ताकद आहे. आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहा रिफ्लेक्शन स्क्रीन वरती प्रॉपर बॅटच्या मनोमत आणि बॉलला फेकून दिला. जेवढी ताकद होती तेवढी ताकद त्याने लावली आणि बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वरती पाहायला बोलते सामना खुला केलाय मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल मध्ये 22 धावींची गरज असताना धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळता 26 धावा. 10 धावींची अजूनही गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय राकेश. 2 बॉल वरती 2 मोठे ठोकले षटकार. पुन्हा एकदा दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल का याच खेळाडूच्या नावावरती? हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न स्ट्रेट ऑफ मध्ये उडवला जातो. क्षेत्ररक्षक आहे परंतु मनोजने नाकार दिलाय. कारण मनोजला देखील माहित आहे कारण बॉल चांगले येतात आणि या गोलंदाजावरती आक्रमण मी जरूर करेन. आणि इथून डॉट बॉल पाहायला बोलतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावींची अजूनही गरज. गोलंदाज तयार. हेलिकॉप्टर उडवलाय आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा रेषा पार 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 षटकार. मनोज वन फायर मैदानाच्या आतमध्ये. वा रे वा, पैसा वसूल. आजच्या दिवसामध्ये मनोजने केलेली भरपूर चांगली धुवाधार बॅटिंग आणि सुपर 4 मध्ये दाखल झाले टीम घोटे. हार्डलक टीम वाशिवली आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये दाखल झाले टीम बॅटिंग प्रकाश 11 घोटे टीम. मनोजचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामन्याचा सामनावर देखील दिला जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक बाळू पारधी पाहतो आपण. स्पर्धेचा आनंद घेत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांचा मुलगा देखील आपण पाहतोय.